मुख्यमंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागते असं दिसून येत आहे। वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत आहे। आज हनी ट्रॅपचा विषय निघाला, त्याच्यावर खरं स्पष्टीकरण केलं जात नाही। काही लोकांनी पुरावे दाखवण्याचा प्रयत्न केला, ज्याला अटक केलं आहे त्याचे कोणाशी संबंध आहेत ते पण दाखवलं गेलं आहे, त्याच्यावर काही खुलासा होत नाही। प्रत्येकाला वाचवण्याचा प्रयत्न करण्याची खरं म्हटलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे, अजितदादांचा वाढदिवस आहे। आम्ही शुभेच्छा देतो, परंतु या शुभेच्छा देताना आम्हाला अपेक्षा अशी आहे की तुमची प्रतिमा जी आहे ती प्रतिमा खरं म्हटलं तर या सरकारमधल्या काही मंत्र्यांच्यामुळे सरकारच्या कारभारामुळे मलिन होते आहे। कधीतरी निर्णय घेण्याचं धाडस दाखवावं। सूरज चव्हाणावर कारवाई केली म्हणजे आपण त्या असलेल्या प्रकाराला न्याय दिला अशा प्रकारची भूमिका होत नाही। आजच मला कळलं की माणिकराव कोकाट यांनी बैठक प्रेस घेतल्याने त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचा माझ्यावर जाणीवपूर्वक आरोप केला गेलेला आहे, मी काय राजीनामा देण्यासारखी परिस्थिती नाही। असं आहे की इतका असंवेदनशील अशा प्रकारचा मंत्री बोलत असतील आणि धाडसाने स्वतः वरिष्ठांची चर्चा केली का ना मला माहीत नाही। जर त्यांनी अशी प्रेस घेऊन जर खुलासा केला असेल तर त्यांना वरिष्ठ पाठीशी घालतायत का सरकारमधले मुख्यमंत्री पाठीशी घालताय अशी शंका यायला लागलेली आहे। लोकांमध्ये तीव्र नाराजगी असताना जर मंत्र्यांच्या असलेल्या चुका, मंत्र्यांच्या असलेलं करप्शन, मंत्र्याचा असलेला भ्रष्टाचार, मंत्र्यांच्यावर होणारे आरोप याच्या बाबतीमध्ये जर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय होत नसेल तर ही सरकारची हतबलता आहे। सरकार टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना अशा पद्धतीने किंवा भाजपसारख्या अशा पक्षाला या पद्धतीचा निर्णय घेणं भाग पडत असेल तर मग मला वाटतं की दुर्दैव आहे।